embalmed or alive? संस्कारात जतन की आत्म्यात जिवंत, Embalmed or alive? किंवा मृतदेहाप्रमाणे फक्त जतन करून ठेवलेले मसाला लावून, का आत्म्यात जिवंत? Religion preserves धर्म राखून मुरवून ठेवतो, and relationship breathes. नातं श्वास फुंकत. Amen. आमेन. I'm talking to you about the difference between religion and spirituality, religion and relationship. आध्यात्मिक धर्म आणि नातं यांच्यातला फरक मी तुम्हाला सांगतोय. Don't bring religion at home, bring relationship at home. घरात धर्म आणू नको, घरात नातं आण. भले तो ख्रिश्चन धर्म असेल, घरात धर्म आणायची गरज नाही, घरात नातं आण. Amen. Because religion can preserve the structure, the house, कारण की धर्म त्या घराला टिकवेल, but relationship will breathe life and make it a home. नातं त्या घरामध्ये श्वास घालून त्या घराला जिवंत ठेवेल. I don't want a house, I want a home. मला घर नकोय, मला घरकुल हवंय बांधलेलं. A home filled with joy, peace, happiness. असं घरकुल की जे आनंदानं, जे खुशीनं, शांतीनं भरलेलं आहे. Religion delivers speeches, धर्म बोलणं, भाषण देतं, but relationship, नातं it releases the spirit of life. जीवनी आत्मा मोकळ करतं ते नातं. And today I want to release the spirit of life आणि आज मला तो जीवनी आत्मा मोकळा करायचा आहे. even into dying marriages, अगदी मरणाऱ्या विवाहांमध्ये सुद्धा, even into weakened marriages. कमजोर पडलेल्या विवाहांमध्ये सुद्धा मला आज जीवनी आत्मा फुंकायचा आहे. There should be joy, there should be peace, there अरे should be happiness. त्या नात्यात आनंद असावा, त्या नात्यात खुशी असावी, शांती असावी, आपुलकी असावी, प्रेम असावं, लागणूक असावी, भावना असाव्यात, जीवन नसावं. Amen. आमेन. God is not impressed by a reputation. देवाला आपली प्रसिद्धी आणि ख्याती बघून काही प्रभाव पडत नाही की अच्छा बिशप आहेत, अख्ख्या महाराष्ट्राचे डायरेक्टर आहेत. देवाला काही फरक पडत नाही. काय He is concerned about the reality. देवाला वास्तविकता पाहिजे की वास्तविकतेत काय चाललंय, ते चाललंय काय. The Bible says many are alive but they are walking dead. बायबल म्हणतं अनेक जण जिवंत आहेत पण मेलेले चालतायत. There are places where everything is very well organized, अशा काही जागा असतात ज्या जागांमध्ये सगळं अप टू डेट ऑर्गनाइज्ड असतं, but the spirit is missing. पण आत्मा नसतो. देन व्हॉट टू डू? करायचं काय? Structure and tradition स्ट्रक्चर आणि परंपरा can rob something very precious. काहीतरी मौल्यवान चोरून नेऊ शकतात. Amen. Amen. The songs may be correct, ती गीतं अगदी अचूक असतील, the seating arrangements may be correct, बसायची सगळी सोय अगदी अचूक असेल, the order may be correct, शिस्त अगदी शिस्तबद्ध असेल, even the announcements may be precise, सगळ्या सूचना सुद्धा काटेकोरपणे दिलेल्या असतील, but the fire is gone. पण आग नसेल. तर मग करायचं काय त्या सगळ्याचं? मी म्हणते ह्याच्यात थोडं प्लस मायनस चालतंय, पण आग जळती ठेवा. God wants a house of living presence. देवाला जिवंत सहवासाचं घर हवंय. God wants a house with a living presence even in the family. देवाला फॅमिलीमध्ये, घरात सुद्धा जिवंत सहवासाचं घर हवंय. Don't just have rules at home, घरात फक्त कायदे ठेवू नका, have love, प्रेमाची साथ पाहिजे. because there is found the breath of the Holy Spirit. कारण तिथे पवित्र आत्म्याचा श्वास सापडतो, फाउंड सापडतो. Religion focuses on keeping things the same way. धर्म काय करतो? जे आहे तसंच आपलं रटाळपणे आपल्याला करायला लावतो की जे आहे ते करत राहा, जे आहे ते करत राहा. हे असंच आहे. Relationship focuses on keeping the hearts alive. नातं काय करतं? हृदयांना जिवंत ठेवायला मागतं. See, religion protects the altar furniture, धर्म काय करतं? वेदीवरचं फर्निचर जपतं. but relationship repairs the altar of the heart. नातं हृदयाची वेदी तयार कर. हो, नातं हृदयाची वेदी तयार करतं. Religion will always maintain your appearance, धर्म तुमच्या बाहेरच्या सजावटीला मेंटेन ठेवेल, but relationship it will always restore your intimacy. नातं तुमच्या जवळीकतेला मेंटेन ठेवेल. One preserves memory, एकातनं स्मरण शक्ती टिकून राहते, the other produces movement in your life. दुसऱ्यातनं आयुष्यात चळवळ सुरू होते. Amen. आमेन. Religion can keep a body preserved, धर्म शरीराला टिकवून ठेवू but शकतो, cannot breathe life into it. पण जीवन नाही त्याच्यामध्ये फुंकर घालून देऊ शकत. धर्म Relationship carries breath. नात्यात श्वास असतो, नात्यात श्वास आहे. Where there is no surrender, it becomes religion. आणि जिथे समर्पण नाही मग तो काय आहे? तो शेवटी धर्मच आहे. हो, Where there is surrender, it is relationship. पण जिथे समर्पण आहे ते नातं आहे. की वेदीवर आम्ही करार केलाय, कफन बांध के निकले, इधर से मरे तो मरे, जिये तो जिये. Do you see the temple of
Jerusalem? यरुशलेमेतलं मंदिर दिसतं, It looks massive. It looks very beautiful. दिव्य भव्य दिसायला सुंदर, But that is religion. पण तो धर्म आहे. When it becomes only structure. जेव्हा फक्त इमारतच इंटू कन्सिडरेशन घेतली गेलेली असते, तो फक्त धर्म आहे. See? And Jesus said, आणि येशू बोलले, destroy this temple या मंदिराचा नाश and कर, I will raise it again. मी परत उभं करीन. Resurrection will happen not to the Jerusalem temple but your Jerusalem temple. पुनरुत्थान यरुशलेमेतल्या विटांनी बांधलेल्या मंदिराला मिळणार नाही, पण तुझ्या हृदयरूपी मंदिराला पुनरुत्थान मिळेल. Even those things that are dying in you and your family will get a resurrection. ज्या गोष्टी तुझ्यात आणि तुझ्या परिवारात मरतायत, त्यांनाही पुनरुत्थान मिळेल, Because that is relationship. कारण ते नातं आहे. Any relationship. कुठलंही नातं, God values it. कुठल्याही नात्याला देव किंमत देतो. Your relationship with God, your relationship with your spouse. तुझं देवाशी नातं, तुझं तुझ्या नवऱ्याशी, तुझ्या बायकोशी नातं, It builds your life. त्यातनं जीवन बांधलं जातं आणि देव नात्यांना किंमत देतो. And this means God desires to dwell in living hearts. याचा अर्थ देवाला जिवंत हृदयांमध्ये राहायची इच्छा आहे. Not just in stone buildings. केवळ देवाला दगडी इमारतींमध्ये राहायची इच्छा नाहीये. देव म्हणतो, सन, माय सन, गिव्ह मी युअर हार्ट, तुझं हृदय मला दे. Do you see the fig tree full of leaves अंजिराचं झाड पानांनी बहरलेलं बघता, but with no fruit on it? पण फळ नाही, तो फक्त पानच आहे. That is religion. तो धर्म आहे. Display without substance. फक्त पानं आहेत, तो धर्म आहे. वजनदार बाब जी असायला हवी ती नाही, त्याला फळच नाही आहेत. Do you see the vine and the branches? तुम्हाला द्राक्षवेल आणि द्राक्षवेलच्या फांद्या दिसतात. Jesus said, I am the vine, you are the branches. येशू काय म्हणाले, मी द्राक्षवेल, तुम्ही माझी फांदी. That is relationship. ते नातं आहे. That means life is flowing only through living connection. याचा अर्थ जीवन फक्त जिवंत संपर्कातूनच वाहतं. Do you see the Pharisees praying loudly? पुरुषांनी जोरात प्रार्थना करताना तुम्ही पाहिलं, That is religion. तो धर्म आहे. जोर जोर से चिल्ला रहे. Do you see the tax collector whispering, जकातदाराने हळू आवाजात प्रार्थना केली, ऐकलं. God have mercy on me? काय म्हणाला, देवा माझ्यावर दया कर. That is relationship. ते नातं आहे. Humble, honor, नम्र, surrender. नम्र, प्रामाणिक, शरण, समर्पित. Amen. आमेन. गाजावाजा काय करायचंय? Do you see Judas walking with Jesus यहूदा येशूंसोबत चालत होता, पाहिलं. but loving money? पण येशूंसोबत चालताना पठ्ठ्यानी प्रेम पैशावर केलं. That is religion. तो धर्म आहे. Do you see Mary pouring perfume without counting the cost? मरियेनं किंमत न मोजता, हे किती महाग आहे, किंमत न मोजता सुगंधी तेल ओतून दिलं, पाहिलं. That is relationship. ते नातं आहे. Love that gives without calculation. प्रीति हिशोब न करता देणारं प्रेम, कि मैंने हिसाब कुछ किया नहीं है, मुझे आता ही एक है प्यार. Religion will only preserve the outside धर्म बाहेरून टिकवतो, and relationship carries life inside. नातं आतून जीवन ठेवतं, नातं त्या जीवनाला शाबूत ठेवतं. Religion can fill tombs today, धर्म आज कबरा भरताय आणि कब्रस्थानं भरताय, but relationship can empty one. नातं कबरा रिकाम्या करू शकतं. पुनरुत्थान येतं नात्यात. If your marriage is dead, जर तुझा विवाह आज मेल्यात जमाय, God will bring a resurrection. देव त्याला पुनरुत्थान देईल. See, love that stays in pain is relationship. प्रेम जे वेदनेत टिकून राहतं, ते नातं आहे. You build relationship with God first and every other relationship will fall into place. पहिलं देवाशी नातं बांध, बघ तुझी बाकीची सगळी नाती बरोबर लागतील. पण देवाशी नातं नाही, फिर किसी के साथ जमऱ्या नाही, पटऱ्या नाही. You know, religion always turns back when it becomes uncomfortable. आणि धर्माला जरासा सोयीस्करपणा कमी झाला की धर्म माघारच घेतो, कारण सोयीस्करपणा नाहीये. Say, but relationship clings when it becomes even costly. नातं मात्र किंमत मोठी मोजावी लागली आणि महाग झालं तरी सुद्धा नातं टिकून राहतं, कारण ते नातं आहे. कराराचं नातं आहे. Religion walks with God when it only benefits. धर्म देवासोबत तेव्हाच चालतो जेव्हा त्याला फायदे होतात. But relationship walks with God even when it costs. नात्याला किंमत मोजावी लागली तरी ते नातं देवासोबत चालतं, कारण ते कराराचं नातं. Abraham was building a relationship with God when he was ready to offer his son. अब्राम देवाशी नातं बांधत होता जेव्हा तो आपला एकुलता एक मुलगा 25 वर्षांनंतर झालेला अर्पण म्हणून चढवायला निघाला. Religion says, what do I get? धर्म काय म्हणतो, मुझे क्या मिलेगा. Relationship says, where you go, I will go. नातं काय म्हणतं, मुझे क्या मिलेगा वो छोड़ दो, तुम्ही जाल तिथं मी जाईन. Amen. Religion follows for benefits. धर्म काय करतो, फक्त फायदे बघतो, फायदे. Relationship follows for him. नातं काय करतं, फायदे नसले तरी चालेल, मला त्यांच्या मागे चालायचंय, मला ते नातं हवंय. It stays even when it does not fully understand. आणि जरी पूर्ण समजत नसेल तरी सुद्धा ते राहतं, ते आहे नातं.
Religion always builds up upward like the tower, धर्म काय करतो? बुरुज बांध और ऊंचा बांध. but अरे relationship always bows down lower. नातं म्हणतो और झुक और नीचे जा. नातं, धर्म और बांध और ऊपर जा. Do you see the Pharisees washing their hands पुरुषांनी हात धुवून टाकले, पाहिलं? very carefully? एकदम सांभाळून हात धुवून टाकले. That is religion focused on external cleanliness. तो धर्म आहे, बाहेरची साफसफाई लक्षात घेऊन केलेला धर्म. But Jesus here is touching the lepers also. इथं येशू तर कुष्ठरोग्यांना पण हात लावतात, जे कोणी करायचं नाही त्या काळी, अजूनही कोणी करत नाही. टेक्नॉलॉजीनी भरलेल्या अलीकडच्या जमान्यात पण कुष्ठरोग्यांना हात लावायला पटकन कोणी सरसावत नाही. Love will break all barriers. पण प्रेम सगळ्या अडखळणांवर मात करतं. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.